हॅलो गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. तर आत्ता वाजले रात्रीचे 10 आणि मी चालली आहे देवाला पंचाळेश्वरला. तर रेडी होणार आहे. सो स्टे ट्यून. गाडी 10 वाजता येणार होती पण थोडा उशीर झाल्यामुळे आम्हाला 12 वाजले. सो आमची गाडी आली, सगळी गाडी रेडी होऊन आम्ही बसलो आता बसमध्ये. निघणार आहे थोड्या वेळात. माझ्यासोबत आहे आत्या, नानी आणि आत्या आणि मावशी. पहाटे 2 वाजता आम्ही शेगाव इथे पोहोचलो. तर तिथे आम्ही चहा प्यायला थांबलेलो. जवळच एक चर्च होता. जस्ट आत्ताच क्रिसमस झाल्यामुळे त्यांनी एक सुंदर असं चर्चच्या बाहेर बनवलं होतं. ते खूपच सुंदर होतं. तर सकाळचे 6 वाजले. 12 वाजता आम्ही निघालेलो आणि 6 वाजले आम्हाला इकडे पोहोचायला. रस्ता इतका घाण होता, अक्षरशः ड्रायव्हर काका तरसलेत. 5 वाजता इकडे पोहोचल्यानंतर मी आता सगळे फ्रेश वगैरे होतोय. तर सुंदर असं मंदिर आहे. तर इतका सुंदर असा व्ह्यू होता ना, सकाळ सकाळ इतकं फ्रेश वाटत होतं, एकदम प्रसन्न वाटत होतं इकडे. तर सगळेजण फ्रेश होऊन दर्शनासाठी आलेले. खूपच सुंदर होतं हे सगळं. तर सगळे दर्शन घेत आहेत. तो मंदिर मला इतकं आवडलं आणि इतकं छोटंसं मंदिर आणि ते खूप असं आतमध्ये हे आश्रम आहे. तर तिथे स्थान आहे. तर खूपच एकदम सकाळ सकाळ असं पहाटेच्या वेळेस एकदम प्रसन्न वाटते इकडे. प्रसादाच्या खिरीसाठी जे दूध आटवायचं होतं, तर आम्ही ते दूध आटवायचं काम केलं पहिलं. नंतर मग आम्ही रेडी होऊन इथे पायी दिंडी चालत जायचं होतं आम्हाला. आश्रमापासून पंचाळेश्वरचं जे महास्थान आहे तिथे. तर सगळेजण एका लाईनमध्ये उभे राहिले होते. पंचाळेश्वरच्या महास्थानाच्या पहिलं इकडे एक स्थान होतं, जे की थोडंसं उंचावर होतं. तिथे शंकराची पिंड पण होती आणि ते स्थान नमस्कारी पण आहे, जिकडे की इथे पिंड आहे. त्यानंतर आम्ही महास्थानाकडे जायला निघालो चालत चालत. तर नदीमधनं चालत होतो. नदी एकदम कोरडी पडलेली पण इतके सुंदर वाटत होतं ना ते सगळं. तर इकडनं स्थान दिसतंय. पूर्ण त्या वाळूमध्ये पाय जात होते आमचे तेव्हा. तर पहिला आम्ही दर्शन घेतलं महास्थानाचे इथे. आज पंचावताराचा उपवास होता. तर आणि मार्गशीर्ष महिन्याचा लास्ट दिवस असल्यामुळे गर्दी फार होती इकडे. दर्शन घेतलं गर्दीतनं. सुंदर अशी फुलांची रांगोळी काढली होती.
फ्रेश वाटतं म्हणजे असं, म्हणजे हे नाही वाटत असं कुठं चाललोय आपण आता? आपण कुठे चाललोय आता? आता सध्या आपण बसले मागच्या शेटावर. चाललोय कुठे ते सांग. आपण आता पैठणला चाललोय. कुठनं निघालोय आपण 45वरनं निघालोय, पैठणला चाललोय. येता येता 2 गचके लागलेत. आता आपण कुठं आलोय आता? कुठं आलोय? पैठण काय पाहतोय? माझ्यासाठी काहीतरी घे ना. काय काय घेतो? हा खरं मला खूप आवडते. आजी आम्हाला दे, आम्हाला गरज आहे. आम्ही जे घरी आहे तुम्ही आमच्या का माग आम्हीच देतो. त्यांच्या बसायचं का? चल लय मागवा येणार इथे. मी केली आत्याला लुबाडायला सुरुवात. दुसऱ्यांच्या पैशांनी बरोबर शॉपिंग केल्याच्या नंतर दात काढत निघताना मी फोटो काढतो असा होणार ज्याने वातावरण पाय मस्त खुशी मध्ये बायको माझी करीन पिलो फाईट माझा होऊ दे पगार गिफ्ट करतो रिंग लाईट मला चहाकारिया जेवण करून जाईल सेलिब्रिटी मी तुझा पिऊ बनून राहील सेल्फीसाठी पुढे जा मी कमेंट करत नाही करीन कष्ट माझ्या पैशाने घेणार मेकअप की होणार इंस्टाची स्टाईल गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसतो मी भारी किती मी क्यूट किती गोड किती छान दिसतो मी भारी माझा फोटो माझा लाली साडी आता मला माझी सिंपल नसले जरी डिंपल हिरोईन दिसते मी हिरोईन थोडे दिवस थांब अशी लाईन लागेल
मजा आली का? मजा आली मजा आली का? आली का? हा मम्मी तुला ते मोरणीशी चाल गुलाबी साडी आणि लाल लाल तुझे गाडीवरचा फोटो माझा तू बंद का करते का गाणं चांगला आली का बाय बाय या दिसत नाहीये त्यांना पण कॅप्चर करायचं का आपल्याला यांना कॅप्चर करायचं जेवायला थांबायचं का आपल्याला हो थांबायचं का बरं ठीक आहे मी जेवणार नंतर आम्ही एंड करतो आपण यांना पाहिलं का मध्ये फोटो टाकायचे का हो युट्यूबला टाकणार सगळ्यांना मस्तपैकी नंतर मजा करून आम्ही जेवायला थांबलो आणि जेवून मग आम्ही आलो घरी. बाय बाय, भेटूया नवीन व्लॉग मध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.